घरामध्ये अजूनही इतका पसारा आहे आणि तो पसारा जागेवरती ठेवण्यामध्ये माझा खूप सारा वेळ जातो आहे आणि त्यामध्ये माझी खूप चिडचिड होती. चला मी आज तुम्हाला इन शॉर्टमध्ये घरातला पसारा आणि घर दाखवते. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पसारा म्हटलं की बघा आलेच हे लोक इथे. यांचं काम कधी संपणार आहे देवालाच माहिती. मीच वैतागली अक्षरशः. आज काय तर हेडबोर्ड बसवायला. नरेंद्र अचानक घरी आले. मी म्हटलं अहो काय आज 2 तास नाही झालं ऑफिसला जाऊन, तर तुम्ही कसे काय घरी आले? ते म्हटले अगं हेडबोर्ड बसवायला माणसं येणार आहेत, त्यामुळे मग मी घरी असायला पाहिजे की नाही. म्हटलं हो बरोबर. म्हटलं चला चालू द्या तुमचं काम, मी माझं काम करते. त्यांनी मस्त असं हेडबोर्ड बसवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे मी कबडला मॅचिंग, कबडचा जो रंग आहे त्याला मॅचिंगमध्ये थोडंसं डार्क शेडमध्ये चॉईस केलं होतं. आणि बघा खालच्या बाजूला त्यांनी थोडीशी जागा ठेवली आहे, कारण आपली अजून मॅट्रेस यायची आहे या बेडवरची. हा बेड जो आहे तो किंग साईजचा बेड आहे, 6.5x6. तर ह्यावरती मला एक नवीन मॅट्रेस घ्यायची आहे आणि मी खूप सर्च करते आहे. खूप कॉस्टली मॅट्रेस जात आहेत. स्लीपवेलची ऑर्थोची मॅट्रेस बघितली 22-25 हजार 28 हजार. तर मैत्रिणींनो तुम्ही मला सजेस्ट करा की कुठली मॅट्रेस चांगली आहे आणि आपल्या बजेटमध्ये पण असायला पाहिजे. नक्की मला सजेस्ट करा, कारण अजूनपर्यंत मॅट्रेसचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नव्हता. तुम्ही तर मला मागच्या 6-7 वर्षापासून ओळखताय, व्लॉग वगैरे बघताय, त्यामुळे मी तुम्हाला हे सजेशन मागते. तर आत्ता सध्या पाहू शकता तुम्ही मी काय उद्योग केलेला आहे. या बेडवरती खाली आहे ना 2 गोधड्या टाकल्यात, जेणेकरून थोडंसं जाड होईल आणि झोपायला कम्फर्टेबल वाटेल. आणि त्यावरती बेडशीट टाकलेली आहे, जेणेकरून ते दिसताना पण छान दिसेल आणि कम्फर्टेबल पण राहील. दिवसा जर थोडंसं झोपायचं आहे, रात्री मी आणि ओम यावरती झोपतोय. आणि पडदे पण अजून मी परमनंटली लावलेले नाही आहे. आता इथे बेडरूममध्ये आम्ही झोपतो, त्यामुळे पलीकडे समोरची बिल्डिंग आहे तिथं खिडकी आहे, म्हणून या बेडरूमला मी एक तात्पुरतं तिकडच्या घराचे पडदे काढून तिकडच्या घराचंच ते वरती पडद्यांचं रॉड वगैरे आणून तात्पुरत्या पद्धतीने हा लावून दिलेला आहे. आता नरेंद्र म्हणे मी काय आता ऑफिसला जात नाही आहे, मी आता झोपणार आहे. म्हटलं एन्जॉय युअर डे, मस्त एन्जॉय करा. म्हटलं तुम्हाला मी पण त्रास देणार नाही आहे, कारण मी आज तुम्हाला गिनतीत पकडलंच नव्हतं की घरामध्ये आज मला वेगळंच काम करायचं आहे, म्हणजे मला पसारा आवरायचा आहे. त्यामध्ये मी आता त्यांना राबवून घेणार आहे, गंमत करणार आहे. तर ही आहे माझी पहिली मास्टर बेडरूम, जी आमची रूम आहे, ज्यामध्ये ओमला स्टडी टेबल बनवलं आहे, कबड आणि स्टडी टेबल. ही आहे दुसरी रूम. अजून ही रूम मी परमनंटसाठी घेतलेली नाही आहे, पण सध्या आम्ही चालू काम सुरू केलं आहे. जसं की इथे मशीन ठेवलं, इथे टेबल ठेवला आहे की ज्याच्यावरती कटिंग वगैरे करते. आणि हा PC चा टेबल मी इथे कोपऱ्यात ठेवला आहे, कारण जसे पॉईंट्स आम्ही अरेंज केलेले आहेत त्या पद्धतीने वस्तू इथे अरेंज केलेल्या आहेत. ह्या बाल्कनीला, ह्या बेडरूमला छान अशी बाल्कनी आहे, म्हणून मी सध्या इथे गरमी होती आहे खूप, म्हणून मी आता सध्या इथे बसते आहे. ही आहे माझी तिसरी बेडरूम. यामध्ये पसारा आहे, थोडासा तो इग्नोर करा, कारण शिफ्टिंग झालेलं आहे आणि मला अजून वेळ मिळत नाही आहे पाहिजे तसा. त्यानंतर मगाशी एक पिशवी रिकामी केली, त्यामधलं जे मोठं सामान होतं ते मी भरून ठेवलं आणि काही बेसिक सामान होतं सिलेक्टिव्ह, की जे आता महत्त्वाचं एक वेगळं शॉर्टलिस्ट करून व्यवस्थित ठेवावं लागेल. तर हा इथला आहे डायनिंग स्पेस, की जो अजून मी कुठल्याही पद्धतीने डेकोरेट केलेला नाही आहे. हळूहळू जसं मी म्हणाली आहे तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला, की हळूहळू जसं मला सुचेल तसं मी छान असं घर डेकोरेट करणार आहे. अजून फर्निचर तर पूर्ण व्हायला पाहिजे. तर इथे पाहू शकता, हे तर हॉलमधलं बऱ्यापैकी फर्निचर झालेलं आहे. तर अजून TV वरती लावलेला नाही आहे, कारण इकडे जे सनमाईक वापरलेलं आहे तेच सनमाईक त्या भिंतीला पूर्ण कवर करायचं आहे. म्हणजे मी जिथून पलीकडे जातो आहे आम्ही बेडरूमसाठी, तर वरती थोडंसं भिंत ओपन आहे, तर ते थोडंसं ऑड दिसतं आहे. तर तिथे असं अजून ते सनमाईक लावायचं आहे, त्यामुळे आम्ही TV अजून वरती लावलेला नाही, हँग केलेला नाही, स्टँडवरतीच ठेवलेला आहे. तर हे बघा इथून आहे हॉलची मेन दरवाजाची एंट्रन्स. राईट साईडला इथे शिवाजी महाराजांचा फोटो येणार आहे, जिथे आम्ही मोल्डिंग केलेलं आहे. तिथलं पण अजून बरंचसं काम बाकी आहे. फोटो यायचा आहे, लाईट्स लावायच्या आहेत. वरती POP केलेले, साईडला पट्टा लावलेला आहे फक्त POPचा. त्यानंतर फॅनसाठी जागा ठेवली आहे, झुंबरसाठी जागा ठेवलेली आहे. त्यानंतर बघा मी बाल्कनी आहे हॉलला अटॅच. बाल्कनीच्या इथे जर उभी राहिली तर ह्या साईडला डाव्या साईडला एंट्रन्स आहे आणि लगेचच ह्या साईडला किचन आहे. किचनमध्ये इथे मी फ्रीज ठेवला आहे आणि किचनच्या कुकिंग प्लॅटफॉर्मलाच फक्त मी फर्निचर बनवून घेतलं आहे, म्हणजे खाली ट्रॉली आणि वरती लॉफ्ट आणि स्टोरेज. आणि बघा इथे जर तुम्ही पाहाल तर इथून हा मधला डायनिंग स्पेस आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. आणि ही 1 नंबरची बेडरूम, 2 नंबरची आणि 3 नंबरची. तर तुम्ही बऱ्याच जणी मला विचारत होता की ताई किती BHK फ्लॅट आहे, तर टोटल 3 BHK माझा हा फ्लॅट आहे नवीन घेतलेला.
आणि जिथे मी जुन्या ठिकाणी राहत होता तो फ्लॅट पण आमचाच आहे. तो सध्या तरी आम्ही रेंटनी दिलेला आहे. पुढे तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी. त्यानंतर पाहू शकता इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्मसुद्धा किचनला दिलेला आहे मला. किचन भरपूर मोठं आहे, म्हणजे माझ्या स्वप्नातलं घर म्हणतात ना. म्हणजे मी डोक्यामध्ये असं ठरवलं होतं की माझं घर असं असेल तसं असेल. 10 वर्ष लागले ह्या सगळ्या गोष्टीला मला पूर्ण करायला. म्हणजे अजूनही सुरुवातच आहे या घरातली. वॉशिंग मशीनसुद्धा अजून जागेवर गेलेली नाही, कारण झालं काय शिफ्टिंगमध्ये सेम वॉशिंग मशीनचा जो पाईप आहे ना, जो आपण नळाला लावतो त्याचं जे प्लास्टिकचं होल्डर असतं ते क्रॅक गेलं आणि मग त्यामुळे अजून इथे वॉशिंग मशीन सेटल नाही केलेली मी. सो असं आहे माझं स्वप्नातलं घर. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंट करून नक्की. छोटंसं व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला इन शॉर्टमध्ये. आणि एकदा फायनल फर्निचर वगैरे झालं, छान डेकोरेशन वगैरे केलं ना मी, लाईट्स वगैरे लावल्या ना, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक होम टूर देईल मी छान अशी. त्यानंतर माझं एक पार्सल आलं की ज्या पार्सलमध्ये सध्या मी तुम्हाला म्हटले होते की मला स्टुडिओसाठी मी आत्ता काही गोष्टी जमा करते आहे. त्यातलं हे पहिलं आहे. पहिली एक गोष्ट ऑर्डर केली ती म्हणजे स्विंग स्टुडिओचं स्टिकर मी इथे मागवलेलं आहे. हे 140 रुपयाचं काहीतरी समथिंग स्टिकर आहे. हे मागून ठेवलं आहे, म्हणजे जेव्हा पण मी स्टुडिओ बनवायला सुरुवात करेल तेव्हा काय गोष्टी कुठे लावायच्या, कशा लावायच्या, काय कसं, अजून बरंच गोष्टी मागवलेल्या आहेत. एक येतील तशा मी तुम्हाला त्या शेअर करत जाईल. त्यानंतर दुपारी बरंचसं सामान जे आहे ते वॉर्डरोबमध्ये लावून घेतलं. ते काय मला शूट करायला जमलं नाही, कारण नरेंद्र झोपले होते बेडवरती आणि मी माझं काम करत होते. त्यामध्ये मी काही त्यांना डिस्टर्ब नाही केलं, व्हिडिओ वगैरे नाही लावलं, शांतपणे मी माझं काम केलेलं आहे. सध्या ओम 2-3 दिवस मम्मीकडे गेला आहे, त्यामुळे त्याची मध्ये लुडबुड नसणार आहे, कारण त्याची खूप लुडबुड असते. जवळजवळ संध्याकाळ झालेली आहे आणि सकाळचं बऱ्यापैकी स्वयंपाक उरला होता. त्यामुळे मी म्हटलं चला आता आहे ना, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी ब्लाऊज कटिंगला सुरुवात करावी. तर माझ्याच एका कस्टमरचे 4 ब्लाऊज होते, कटोरी ब्लाऊज 1-1.5 महिन्यापासून पेंडिंग होते. देते म्हणून ते पुढे ढकलले जात होते. म्हटलं चला आता हेच ब्लाऊज आपण घेऊया. हे खरं कस्टमर श्रीरामपूरची आहे, त्यामुळे त्यांना हे ब्लाऊज मला पाठवायचे होते स्टिच केल्यानंतर. सो म्हटलं चला आज कटिंगला घेतले तर ॲटलिस्ट हळूहळू जरी म्हटलं घरातलं सगळं आवरता 2 दिवस तरी जातील ह्या ब्लाऊजमध्ये, अशा हिशोबाने. आणि शिवाय उद्या ओमचं गॅदरिंग पण आहे, त्यामुळे आम्हाला गॅदरिंगलासुद्धा अर्धा दिवस जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात गॅदरिंग, तर ओमच्या शाळेमध्ये जे आहे त्यांना माहिती आहे की त्यांनी एक्झाम नंतरच गॅदरिंग ठेवलेलं आहे, ॲन्युअल फंक्शन. तर हे 4 ब्लाऊज होते टोटली. 2 पिंक कलरचे आहेत बघा, एक ग्रीन कलरचा आणि एक ग्रे कलरचा असा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कटिंग करून घेत आहे. तर बऱ्याच जणी मला नेहमी विचारतात की तू कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न का नाही वापरत. तर बघा, पेपर पॅटर्न वापरण्यापेक्षा मला इतकं सोपं झालेलं आहे ना की मला इतकं फटाफट कटिंग करता येतं डायरेक्ट अस्तरवरती, आणि ते खूप सोपं जातं आणि मला कम्फर्टेबल वाटतं आणि एक 10 मिनटात कटिंग होतं. मला ती खूप सवय झालेली आहे त्या गोष्टीची, म्हणून मी डिरेक्टली फॅब्रिकवरतीच कटिंग करते. आता हे ग्रीन कलरचं ब्लाऊज ओपन केलं आणि डोक्यालाच हात लावला. काय करू मी असल्या ब्लाऊजचं, मला इतका वैताग येतो ना. तुम्हाला पण येतो का मला सांगा. का बरं साडी बनवणारे जे मॅन्युफॅक्चरर्स असतात ते का असे ब्लाऊज बनवून देत असतील विनाकारण. नको तिथं स्टिकर अटॅच करायचं, नको तिथं स्टोन लावून ठेवायचे आणि नको तिथं काहीतरी उद्योग करून ठेवायचे आणि आपल्या टेलर लोकांच्या डोक्याला ताण करून द्यायचा. ते ब्लाऊज बघून इतकी माझी परत चिडचिड झाली. मी म्हटलं आता काय करू. तरी घेतलं मी माप शेवटी. म्हटलं ॲटलिस्ट ब्लाऊजचं मापाला दिलेलं ब्लाऊज जे आहे त्याचं मेजरमेंट लिहून घ्यावं, म्हणजे सारखं तो ब्लाऊज मध्ये घ्यायची गरज नाही आहे. मग मी काय केलं, ब्लाऊज जो मापाला दिला होता त्याचं मस्त असं प्रॉपर मेजरमेंट घेतलं फटाफट. वहीवरती माझ्या म्हणजे जी माझी मेजरमेंटची वही आहे त्यावरती मी साईड बाय साईड लिहून घेतलं आणि नंतर मग अस्तरवरती कटिंग करायला घेतलं. पण माझा टोटली हे ब्लाऊज पीस बघूनच डोकं खराब झालं आणि माझा मूडच गेला. आता बघूया उद्या हे ब्लाऊजचं कटिंग होतं आहे का. तर आजच्या पुरतं इतकंच. व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही व्हिडिओला अजिबात लाईक करत नाही आहे, सो लाईक करा, इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशीच माझी जर्नी बघण्यासाठी. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. हे 4 ब्लाऊज कधी पूर्ण होत आहेत ते कळेलच तुम्हाला लवकरच. चला बाय मैत्रिणींनो, भेटूया.